नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण प्रकरण 6 भारतातील लोकसंख्या या प्रकरणातील लोकसंख्या वाढीतील बदल तक्ता व निष्कर्षाच्या साहाय्याने अभ्यासला. तर आज आपण लोकसंख्या वाढीचे सिद्धांत अभ्यासणार आहोत. सुरुवातीला पहिला सिद्धांत दिलेला आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. आता माल्थस हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचं पूर्ण नाव थॉमस रॉबर्ट माल्थस असं आहे. तर थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही उपाय सुचवलेले आहे. आता माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते किंवा भूमितीय गतीने वाढत असते. आपल्याला माहिती की भारताची लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढते आणि त्यातच माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढत असते. म्हणजेच लोकसंख्या ही 2, 4, 8, 16, 32, 64 या वेगाने वाढताना दिसून येते. परंतु लोकसंख्येसाठी लागणारा जो अन्नधान्याचा पुरवठा आहे किंवा अन्नधान्य आहे तर तो पुरवठा हा गणितीय पद्धतीने वाढताना दिसून येतो. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजेच बघा की लोकसंख्या व अन्नधान्य पुरवठा जो आहे तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असमतोल दिसून येतो किंवा असमतोल निर्माण होतो. म्हणजे ज्या वेगाने लोकसंख्या वाढते त्या वेगाने अन्नधान्याचा पुरवठा मात्र होत नाही, की प्रचंड लोकसंख्येला आजही अन्नधान्याचा पुरवठा हा कमी पडत असतो. मग या प्रचंड वाढणाऱ्या लोकसंख्या किंवा लोकसंख्या कमी करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मग त्यासाठी माल्थसने सकारात्मक व नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना सुचवलेली आहे किंवा सांगितलेली आहे की माल्थसच्या मते लोकसंख्या कमी करायची असेल तर त्यासाठी सकारात्मक व नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना किंवा संकल्पनेची गरज ही निर्माण झालेली आहे. मग त्याच्या मते की मग नैसर्गिक नियंत्रण म्हणजे काय, तर नैसर्गिक आपत्त्या जर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या तर या नैसर्गिक आपत्तींमुळे अतिरिक्त किंवा जास्तीची जी लोकसंख्या आहे तर ती कमी होऊ शकते आणि या असमतोलावर म्हणजेच लोकसंख्या जास्त आणि अन्नधान्याचा पुरवठा कमी या असमतोलावर नियंत्रण आणता येते. तथापि बघा की प्रतिबंधात्मक उपाय हे मात्र स्त्री व पुरुष या दोघांवर अवलंबून असतात. त्यानंतर पुढे आपल्याला लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये पहिली संकल्पना दिली जन्मदर. आता जन्मदर म्हणजे काय, तर जन्मदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या होय. याला जन्मदर किंवा जननदर असे म्हणतात. म्हणजे एका वर्षामध्ये किती बालके जन्माला येतात त्याचं प्रमाण म्हणजे जन्मदर होय. त्यानंतर पुढची संकल्पना आहे मृत्यूदर. आता मृत्यूदर म्हणजे काय, तर मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. त्यानंतर तिसरी संकल्पना सांगितली जीवित प्रमाण दर. आता जीवित प्रमाण दर म्हणजे जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजेच जीवित प्रमाण दर किंवा जगण्याचा दर होय. तर हा जीवित प्रमाण दर जो आहे तर तो लोकसंख्येतील खरी वाढ दर्शवित असतो. मग खाली आपल्याला त्यांनी सूत्र दिलेलं आहे की जीवित प्रमाण दर बरोबर जन्मदर वजा मृत्यूदर. तर अशा 3 महत्त्वाच्या संकल्पना लोकसंख्या वाढीबाबत आपल्याला दिलेल्या आहेत की जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर. तर ह्या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढे लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा दुसरा सिद्धांत दिलेला आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. आता मग संक्रमण म्हणजे काय, तर संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे. मग लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, तर हा सिद्धांत ए.जे. कोल व ई.एम. हुवर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे.
या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताला लोकसंख्या स्थित्यंतराचा सिद्धांत असेही म्हणतात. मग या दोघांनी आपल्या लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास 1998 या पुस्तकामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. मग बघा की या सिद्धांतानुसार प्रत्येक देश म्हणजे जगातील प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 अवस्थांमधून जात असतात. तसेच हा सिद्धांत आर्थिक विकासामुळे जन्मदर व मृत्यूदरात कशा प्रकारे बदल होतात हे स्पष्ट करत असतो. मग लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे किंवा 3 अवस्था दिलेल्या आहेत. त्यातील आपल्याला पहिली अवस्था बघायची आहे. तसेच बघा या सिद्धांतात आर्थिक विकास व लोकसंख्येतील वाढ यामधील संबंध हा टप्प्यांमध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि या सिद्धांतानुसारच देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या ही 3 टप्प्यांमधून किंवा 3 अवस्थांमधून जात असते. तर मग ती कशी, तर त्यासाठी आपल्याला खाली 3 टप्पे दिलेले आहे. तर त्यातील पहिला टप्पा की लोकसंख्येतील घटता दर. आता लोकसंख्या संक्रमणाच्या या पहिल्या अवस्थेत बघा की जन्मदर व मृत्यूदर या दोघांचं प्रमाण जास्त होतं. जन्मदर म्हणजे 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या आणि मृत्यूदर म्हणजे की 1 वर्षात 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या. मग या लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर हे दोन्हीही जास्त होते. कारण या पहिल्या अवस्थेमध्ये बघा देश जे होते ते अविकसित होते, कृषीप्रधान होते म्हणजे शेतीप्रधान होते आणि त्यामुळे या संक्रमणाच्या पहिल्या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामागे अनेक कारणीभूत आहे. तर मग या पहिल्या अवस्थेत बघा देशात मोठ्या प्रमाणावर निरक्षरता होती. तसेच कुटुंब नियोजन माहितीचा अभाव होता. लोकांना लहान कुटुंबाचं महत्त्व माहीत नव्हतं. तसेच अल्पवयामध्ये विवाह होत होते. रूढी परंपरांचा प्रभाव होता आणि इत्यादी कारणांमुळे जन्मदराचं प्रमाण हे जास्त होते. तसेच मुलगा हवा किंवा मुलगा वंशाचा दिवा या कारणांमुळे सुद्धा त्या काळामध्ये जन्मदराचं प्रमाण हे जास्त होतं. तसेच मृत्यूदराचं प्रमाणही जास्त होतं. मग त्यामागेही अनेक कारणं आहेत की या पहिल्या अवस्थेमध्ये लोक हे गरीब होते, त्यांना पोषक आहार मिळत नव्हता. तसेच ते आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक नव्हते. तसेच या अवस्थेमध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव होता आणि त्यामुळे या पहिल्या अवस्थेमध्ये मृत्यूदराचं प्रमाणही जास्त होतं. मग ही पहिली जी अवस्था आहे तर ती जे विकसनशील देश आहे तर त्या देशांमध्ये ही पहिली अवस्था दिसून येते. म्हणून बघा की या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे जास्त होतं आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होता. कारण जेवढी लोक जन्माला यायची, बालके जन्माला यायची तेवढेच ते मरण पावायची आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होता. मग 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमणाच्या या पहिल्या टप्प्यात किंवा पहिल्या अवस्थेमध्ये होतो. त्यानंतर दुसरी अवस्था आहे लोकसंख्येतील वाढता दर. मग या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत जन्मदर हा जास्त होता तर मृत्यूदरामध्ये मात्र घट झालेली आहे. आता या अवस्थेत बघा की जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी. कारण देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत होता. देशामध्ये औद्योगिकरण, आर्थिक विकास किंवा आर्थिक विकासाची सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे आपोआपच मृत्यूदरात वेगाने घट होत गेली. मात्र जन्मदर हा पहिल्या अवस्थेप्रमाणेच वाढत राहिला किंवा स्थिर राहिला आणि मृत्यूदर कमी झाला आणि लोकसंख्या वाढतच राहिल्यामुळे या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेला लोकसंख्या विस्फोटाची अवस्था असंही म्हटलं जाते. कारण या दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढताना दिसून आली. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा किंवा तिसरी अवस्था कमी व स्थिर लोकसंख्या. किंवा बघा की दुसऱ्या अवस्थेमध्ये भारत हा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत होता.
तसेच या अवस्थेमध्ये मृत्यूदर कमी होता, कारण शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती इत्यादीमुळे मृत्यूदराचं प्रमाण कमी झालं. तर निरक्षरता, रूढी परंपरा, कुटुंब नियोजन माहितीचा अभाव या कारणांमुळे जन्मदराचं प्रमाण हे मात्र तसंच जास्त राहिलेलं आहे. त्यानंतर भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झालेली होती आणि मग तिसरा टप्पा कमी व स्थिर लोकसंख्या. आता या अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर या दोघांचंही प्रमाण कमी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर मग दोघांचं प्रमाण का कमी आहे? तर आर्थिक विकासामुळे या तिसऱ्या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेगही कमी झाला. तसेच जगातील सर्व विकसित जे देश आहेत किंवा राष्ट्र आहेत तर त्यांनी ही तिसरी अवस्था गाठलेली आहे. मग या तिसऱ्या अवस्थेत वाढते औद्योगिकरण, शहरीकरण आणि शिक्षणाचा विस्तार आणि तसेच राहणीमानातील बदल यामुळे जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे कमी झालेले आहे किंवा त्यामध्ये घट झालेली आहे. मग पुढे बघा, आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यावरून आपल्याला स्पष्ट करायचं आहे किंवा त्यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. मग तक्ता जर तुम्ही बघत असाल तर त्या तक्त्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहे आणि त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये दिलं वर्ष, दुसऱ्या कॉलममध्ये दिलं जन्मदर आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिलेला आहे मृत्यूदर. जसं आपण मागच्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण लोकसंख्या वाढीतील बदल हा तक्त्याच्या सहाय्याने व निष्कर्षाच्या सहाय्याने अभ्यासला, त्याचप्रमाणे त्या तक्त्यातील जे वर्ष होते तेच वर्ष आपल्याला जन्म व मृत्यूदरासाठी दिलेले आहेत आणि या तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला जन्म व मृत्यूदरातील बदल हा अभ्यासायचा आहे. तर भारतातील जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण आपल्याला इथं वर्षानुसार दिलेलं आहे. मग वर्ष आहे सुरुवातीला 1901, जन्मदराचं प्रमाण आहे 49.2 आणि मृत्यूदर होता 42.6. त्यानंतर दुसरं वर्ष आहे 1911, जन्मदराचं प्रमाण होतं 48.1 आणि मृत्यूदर होता 47.2. त्यानंतर पुढचं वर्ष आहे 1921, जन्मदराचं प्रमाण होतं 46.3 आणि मृत्यूदर होता 36.3. त्यानंतर वर्ष आहे 1931, जन्मदराचं प्रमाण आहे 45.2, मृत्यूदर होता 31.2. त्यानंतर वर्ष आहे 1941, जन्मदर होता 39.9, मृत्यूदर होता 27.4. त्यानंतर पुढचं वर्ष आहे 1951, जन्मदराचं प्रमाण होतं 41.7 आणि मृत्यूदराचं प्रमाण होतं 22.8. त्यानंतर कालावधी किंवा वर्ष आहे 1961, जन्मदराचं प्रमाण होतं 41.2 आणि मृत्यूदर होता 19.0. त्यानंतर वर्ष आहे 1971, जन्मदराचं प्रमाण होतं 37.2 आणि मृत्यूदर होता 15.0. त्यानंतर पुढचं वर्ष आहे 1981, जन्मदराचं प्रमाण होतं 32.5 आणि मृत्यूदर हा होता 15.0. म्हणजे 1971 ते 81 या काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये मृत्यूदराचं प्रमाण हे मात्र स्थिर होतं. त्यानंतर वर्ष आहे 1991, जन्मदर होता 29.5, मृत्यूदर होता 9.8. वर्ष आहे 2001, जन्मदर होता 28.3 आणि मृत्यूदराचं प्रमाण होतं 9.0. त्यानंतर वर्ष आहे 2011, 2011मध्ये भारतातील जन्मदराचं प्रमाण होतं 20.97 आणि मृत्यूदराचं प्रमाण होतं 7.48. आणि ही सर्व माहिती संदर्भ जो आहे तो भारतातील जनगणना सर्वेक्षण अहवालामधून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघा असंच एक आकृती दिलेली आहे आणि आलेखाच्या सहाय्याने आपल्याला भारतातील जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे दर्शविलेलं आहे. आणि लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत हा भारतात कशा प्रकारे लागू होतो तर ते या आलेखाच्या सहाय्याने दिलेलं आहे. म्हणजे 3 अवस्था की पहिली अवस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था. तर
1901 ते 2011पर्यंत जन्मदर हा मृत्यूदराचं प्रमाण. तर पुढे आपल्याला की एक आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलेखाच्या सहाय्याने भारतातील जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे दिलेलं आहे. वर्ष आहे 1901 ते 2011 आणि या वर्षातील आपल्याला जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण हे जसं आपण तक्त्यामध्ये बघितलं त्याच पद्धतीने आलेखाच्या सहाय्याने आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. आणि लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत हा आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे लागू होतो तर त्यासाठी आपल्याला हे आलेख दिलेला आहे. तर 3 अवस्था आपण बघितल्या, पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था. तर आपला भारत देशसुद्धा लोकसंख्या संक्रमणाच्या या 3 अवस्थांमधून गेलेला आहे आणि तक्ता आणि आकृती सहाय्याने ते दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत व माल्थसचा लोकसंख्या वाढी सिद्धांत अभ्यासला. पुढच्या तासाला आपण भारतातील लोकसंख्या विस्फोट ही संकल्पना अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.